आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता बैठकांचा सिलसिला सुरू झालेला आहे आणि अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये सध्या सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक पार पडते आहे। अमित शहा हे बैठकीसाठी सह्याद्री अतिथीगृहावरती पोहोचलेले आपण बघतोय आणि या बैठकीसाठी अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा हजर आहेत। जागा वाटपाच्या संदर्भात अमित शहा यांच्यासोबत चर्चा केली जाते आहे। मराठवाडा, जळगाव, अकोल्याच्या दौऱ्याच्या नंतर अमित शहा हे मुंबईमध्ये पोहोचलेले आपण बघतोय। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामधल्या मतदारसंघांचा अमित शहा हे आढावा घेतायत। त्यामुळे महायुतीचं जागा वाटप हे आज किंवा उद्या या 2 दिवसांमध्ये ठरणार असल्याचं कळतंय। जागा वाटपाच्या फॉर्म्युलाची महायुतीकडून उद्या घोषणा होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते आहे। पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। पंकज, एक महत्त्वाची घडामोड घडताना दिसते आहे। अमित शहांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्रीवरती खलबतं सुरू आहेत। यावेळी येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीचा फॉर्म्युला काय ठरेल यासाठी आत्ताची महत्त्वाची बैठक जी सुरू आहे। जळगाव असेल, अकोला असेल, मराठवाड्याच्या दौऱ्यानंतर अमित शहा मुंबईत आलेले आहेत आणि इतक्या मोठ्या दौऱ्यानंतर, इतक्या हेवी शेड्यूल नंतर अमित शहा जर का या बैठकीला येतात तर ही बैठक निश्चितच महत्त्वाची आहे। याच्यामध्ये अनेक जागांची जी आहे ती चर्चा सुरू होणार आहे। 32 जागांचा दावा भाजपाने केलेला आहे। 32 जागा भाजपाच्या, 12 जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आणि 4 जागा अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या। त्यामुळे हे 48 जागांचं महायुतीचं बेसिक गणित आहे। मात्र त्याच्यामध्ये अनेक जागांविषयी दुमत आहे। आपण जर का बघितलं तर अनेक वाद चव्हाट्यावरती आले आहेत। आपण सुरू करूया रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघापासून। रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघावरती रवींद्र फाटक हे ठाण्यामधून निवडणूक लढवणार हे जवळजवळ नक्की झाल्यानंतर उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची दावेदारी प्रबळ मानली जात होती। मात्र जेव्हा ही शक्यता निर्माण झाली तर नारायण राणेंनी ट्विट केलं, नितेश राणे म्हणाले। त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग हा चर्चेचा एक प्रमुख विषय आहे। त्याच्यानंतर ठाणा हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे, कारण ठाण्यामध्ये खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नाही आहेत, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे राजन विचारे हे ठाण्याचे खासदार आहेत। मात्र ठाण्यामधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे रवींद्र फाटक इच्छुक आहेत आणि असं असताना तिकडून भाजपानं सुद्धा दावा या मतदारसंघावरती सांगितलेला आहे। तसंच उत्तर पश्चिम या मतदारसंघाचा सुद्धा एक विषय आहे, कारण उत्तर पश्चिममधून गजानन कीर्तीकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार आहेत। आधी एक शिवसेना जेव्हा अखंड होती तेव्हा शिवसेनेचे ते खासदार होते। मात्र भाजपाचे अमित साटम असतील किंवा इतर लोकांसाठी भाजपा या मतदारसंघामध्ये इच्छुक आहे। मात्र एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघावरती दावा सांगितला, तिकडून शिवसेने उद्धव ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर निवडणूक लढवणार आहेत। त्यामुळे या आणि अशा अनेक जागांवरनं महायुतीमध्ये कुठेतरी जे आहे तो विसंवाद आहे। या विसंवादावरती तोडगा काढण्यासाठी अमित शहा यांच्याकडे सोल्युशन काय याचा जर का विचार करायला गेलो तर सोल्युशनसाठी 2 पॉइंटचं सोल्युशन आहे। पहिलं सोल्युशन म्हणजे अब की बार फिर से मोदी सरकार, म्हणजे पुन्हा एकदा मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी अनेक गोष्टींवरती जर का कॉम्प्रोमाइज करावं लागलं तर ते करावं अशी भूमिका अमित शहा घेतील। कारण महायुतीचा समसमान ज्याला आपण म्हणू शकतो अजेंडा हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचा आहे। त्यामुळे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जो निर्णय घ्यावा लागेल त्याच्यासाठी अनेक पक्षांना, मित्र पक्षांना फ्लेक्झिबल भूमिका घ्यावी लागेल, कुठेतरी लवचिक भूमिका घ्यावी लागेल। ती भूमिका घ्या असं अमित शहा यांच्याकडनं सांगितलं जाईल। त्याच्यानंतर दुसरं टार्गेट जे भाजपाने ठेवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये 45+ 45 पारची जी त्यांनी टार्गेट ठरवले, 48 जागा आहेत, 45 पेक्षा अधिक जागा मिळवण्यासाठी कुठेतरी लवचिक भूमिका दाखवावी। काही जागांवरती जर का या क्षणी भाजपाला पुढची चाल देण्यात आली किंवा भाजपाचा वरचष्मा राहिला तरी विधानसभेच्या वेळी या बाबतीमध्ये काय करता येईल हा निर्णय घेऊ, ही भूमिका अमित शहाची असणार आहे। त्यामुळे या सगळ्याची बॉटम लाईन ही पंतप्रधान पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना करायचं तिसऱ्यांदा आणि महाराष्ट्रातलं 45चं टार्गेट आहे ते पूर्ण करायचं। या 2 गोष्टींवरनं सोल्युशन काढण्यासाठी अमित शहा हे प्रयत्नशील असतील। कुठेतरी या बाबतीमध्ये सोल्युशन काढावं ही मित्रपक्षांना अमित शहाकडनं भावनिक जी आहे ती आवाहन केलं जाईल किंवा तशी एक स्ट्रॅटेजी जी आहे ती आखली जाईल आणि त्याच्यानंतर जागांवरचा तिढा कुठे सुटतोय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। नारायण राणेंसारखी ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा प्रबळ दावा त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघावरती केला आहे। नारायण राणे हे स्वतः या जागेसाठी इच्छुक आहेत, त्यांचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे हे सुद्धा या जागेसाठी इच्छुक आहेत। तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना
शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय या सगळ्या प्रक्रियेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत 2 जण होते, त्यातले एक दीपक केसरकर आणि एक उदय सामंत. उदय सामंतांचे बंधू किरण सामंत हे या मतदारसंघातले इच्छुक आहेत. त्यांनी काम सुद्धा सुरू केलंय. आणि आम्ही या सगळ्यामध्ये जर का ज्याला आपण एखादा डार्क हॉर्स म्हणतो, एखादा मुद्दा अचानक येऊ शकतो, तो म्हणजे दक्षिण मुंबईचा असण्याची शक्यता आहे. आपण अगदी ठामपणे मी सांगू शकतो, कारण आज मी स्वतः मिलिंद देवरांशी बोललो. मिलिंद देवरा यांची दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवण्याची प्रबळ इच्छा आहे. जरी ते राज्यसभेवरती गेले असले तरी त्यांना दक्षिण मुंबईतून देवरा कुटुंबातला उमेदवार जर का गेला तर तो निवडणूक जिंकू शकतो अशी त्यांची ठाम धारणा आहे. त्यामुळे मिलिंद देवरा यांच्या मनातली सुप्त इच्छा आहे, ती इच्छा त्यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार या सगळ्या नेत्यांकडे व्यक्त केलेली आहे. त्यामुळे या सगळ्यावरती काय तोडगा निघतो हे महत्वाचं असणार आहे. काही मतदारसंघ भाजपाला सोडावे लागतील, मात्र अनेक ठिकाणी मित्र पक्षांना, पंतप्रधानांना, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याच्या फॉर्म्युलासाठी आणि महाराष्ट्रातल्या 45 पेक्षा जास्त जागा आणण्याच्या फॉर्म्युला पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांचं जे एक घोषणा आहे ती पूर्ण करण्यासाठी कुठेतरी मित्र पक्षांना लवचिक भूमिका घ्यावी लागेल हे यातून स्पष्ट होते. यामिनी, अगदी पंकज, मराठवाडा, जळगाव, अकोला हा सगळा दौरा खरं तर आज अमित शहा यांनी केला आणि आता मुंबईमधले ही महत्त्वाची बैठक सुरू आहे. एकंदरीतच ज्या पद्धतीने तुम्ही मुंबईमधल्या लोकसभेच्या जागा वाटपांबद्दल माहिती दिलीत, त्या पद्धतीने मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भामधल्या काही जागा असतील ज्यामध्ये अजूनही महायुतीचं काही ठरताना दिसत नाहीये, या सगळ्या मतदारसंघाचा सुद्धा शहा आढावा घेताना कळतंय. यामिनी, घोडं मैदान अगदी जवळ आलेलं आहे. कुठल्याही दिवशी लोकसभा निवडणुकीची घोषणा होईल आणि असं असताना मित्र पक्षांना सोबत ठेवणं ही भाजपाची राजकीय अपरिहार्यता आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. मित्र पक्षांना सोबत घेऊनच भाजपाला जावं लागेल. मात्र मित्र पक्षांना सोबत घेऊन जात असताना आपल्या टर्म्स अँड कंडिशन वरती त्यांना सोबत न्यावं लागेल. ही भाजपाच्या नेतृत्वाचं एक कसं असणार आहे की आपल्या सोबत पण घ्यायचंय, पण आपल्याला हवं त्या मार्गाने, हवं त्या अटींवरती, हवं त्या टर्म्स अँड कंडिशन वरती त्यांना सोबत घ्यायचं. हे भाजपाच्या अमित शहा यांच्या नेतृत्वाचं कसं बसणार आहे, कारण मित्र पक्षांच्या सहभागाशिवाय भाजपाचं टार्गेट. अगदी पंकज, तुम्ही म्हणताय तसं आता मित्र पक्ष असेल, भाजप असेल, या सगळ्यांनाच आता लवचिकता तर दाखवावी लागणार आहे. धन्यवाद. या